नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी इतिहास विषयाचे 50 महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात मिठाचे सत्याग्रह कोठे झाले? तर महाराष्ट्रामध्ये मालवण, वडाळा, शिरोड या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. प्रश्न क्रमांक दुसरा, आयर्विन करार कोणामध्ये झाला? तर महात्मा गांधी व व्हॉइसरॉय आयर्विन यांच्यामध्ये आयर्विन करार झाला. प्रश्न क्रमांक तिसरा, जातीय निवाडा कोणी जाहीर केला? तर जातीय निवाडा रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. प्रश्न क्रमांक 4, महात्मा गांधीजींनी कोणत्या कारागृहात उपोषण सुरू केलं? तर येरवाडा कारागृहात त्यांनी उपोषण सुरू केलं. प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कोणता करार झाला? तर पुणे करार 1932 मध्ये त्यांच्यामध्ये झालेला होता. प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधीजींनी सविनय चळवळ केव्हा मागे घेतली? तर 1934 मध्ये त्यांनी मागे घेतली. प्रश्न क्रमांक 7, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? तर विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 8, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू होय. प्रश्न क्रमांक 9, आझाद दास्ता ही संघटना कोणाची होती? तर भाई कोतवाल यांची ही संघटना होती. प्रश्न क्रमांक 10, लाल सेना संघटना कोणाची होती? तर जनरल अवारी यांची नागपूरमध्ये ही सेना कार्यरत होती. प्रश्न क्रमांक 11, सातारा येथे प्रतिसरकार कोणी स्थापन केले होते? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे प्रतिसरकार स्थापन केले होते. प्रश्न क्रमांक 12, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कोणत्या संघटना होत्या? तर त्यांची आझाद सेना, तुफान सेना, राष्ट्रदल या संघटना होत्या. प्रश्न क्रमांक 13, उषा मेहता गुप्तपणे काय चालवत होत्या? तर आझाद रेडिओ या गुप्तपणे चालवत होत्या. प्रश्न क्रमांक 14, सावरकरांनी मित्रमेळा संघटना कधी स्थापन केली? तर 1900 मध्ये नाशिक येथे त्यांनी ही संघटना स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 15, 1904 मध्ये मित्रमेळा संघटनेचे काय नाव ठेवले? तर अभिनव भारत हे त्यांनी नाव ठेवले. प्रश्न क्रमांक 16, वि. दा. सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर 1857चे स्वातंत्र्य समर हा त्यांनी ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 17, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कोणाचा खून केला? तर कलेक्टर जॅक्सनचा खून त्यांनी केला. प्रश्न क्रमांक 18, बंगालमध्ये कोणती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती? तर अनुशीलन संघटना ही कार्यरत होती. प्रश्न क्रमांक 19, अनुशीलन संघटनेचे प्रमुख कोण होते? तर अरविंद कुमार आणि बरिंद्र कुमार घोष हे होते. प्रश्न क्रमांक 20, अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे कारखाने कोठे होते? तर कलकत्ता, माणिकतळा या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 21, किंग्सफोर्ड अधिकाऱ्याला ठार करण्याचा कोणी प्रयत्न केला? तर त्याचं उत्तर आहे खुदिराम बोस व प्रफुल्ल कुमार चाकी या दोघांनी मिळून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 22, लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडस कोणी केले? तर रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्याचे धाडस केले. प्रश्न क्रमांक 23, मद्रास प्रांतातील ॲश अधिकाऱ्याला कोणी ठार केले? तर वांची आयर या क्रांतिकारकाने ठार केले. प्रश्न क्रमांक 24, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. प्रश्न क्रमांक 25, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा तिरंगा ध्वज कोठे फडकवला? तर जर्मनी येथील स्टुटगार्ड येथे भरलेल्या परिषदेत त्यांनी फडकवला. प्रश्न क्रमांक 26, कर्जन वायली या अधिकाऱ्याला कोणी ठार केले? तर मदनलाल धिंगरा या क्रांतिकाराने कर्जन वायलीला ठार केले. प्रश्न क्रमांक 27, गदर संघटना कोणत्या लोकांनी स्थापन केली होती? तर अमेरिका व कॅनडामधील जे भारतीय होते त्यांनी स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 28, 1915 मध्ये हंगामी सरकारची स्थापना कोणी केली? तर महेंद्र प्रताप, बटुकतुल्ला, ओबिदुल्ला सिंधी या तिघांनी मिळून केली होती. प्रश्न क्रमांक 29, काकोरी स्टेशन जवळील खजिना कोणी लुटला? तर रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल यांनी लुटला होता. प्रश्न क्रमांक 30, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटना कधी स्थापन झाली? तर 1928 मध्ये संघटना स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 31, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी संघटनेचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे होते. प्रश्न क्रमांक 32, सँडर्स अधिकाऱ्यावर कोणी गोळ्या झाडल्या? तर भगतसिंग व राजगुरू यांनी सँडर्स अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. प्रश्न क्रमांक 33, कायदेमंडळात कोणी बॉम्ब फेकला? तर भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात बॉम्ब फेकला. प्रश्न क्रमांक 34, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना केव्हा फाशी देण्यात आली? तर 23 मार्च 1931 ला लाहोर तुरुंगात या तिघांना फाशी देण्यात
आली. प्रश्न क्रमांक 35, क्रांतिकारी राजगुरू यांचे पूर्ण नाव काय? तर शिवराम हरी राजगुरू हे त्यांचं पूर्ण नाव. प्रश्न क्रमांक 36, चंद्रशेखर आझाद कोठे ठार झाले? तर अलाहाबाद अल्फ्रेड पार्कमध्ये पोलीस चकमकीत ते ठार झाले. प्रश्न क्रमांक 37, क्रांतिकारकांनी चितगावमधील शस्त्रागार केव्हा ताब्यात घेतले? तर 18 एप्रिल 1930 मध्ये त्यांनी ताब्यात घेतले. प्रश्न क्रमांक 38, सूर्यसेन व त्यांच्या साथीदारांना केव्हा फाशी दिली? तर 16 फेब्रुवारी 1933 मध्ये फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 39, जिल्हा न्यायाधीश याला कोणत्या शाळकरी मुलीने ठार केले? तर शांती घोष आणि सुनीता चौधरी यांनी ठार केले. प्रश्न क्रमांक 40, कलकत्ता विद्यापीठात पदवीदान समारंभात गव्हर्नरवर कोणत्या मुलीने गोळ्या झाडल्या? तर बीना दास या मुलीने गोळ्या झाडल्या. प्रश्न क्रमांक 41, उधम सिंग यांनी कोणाला ठार केले? तर मायकेल ओडवायर या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. प्रश्न क्रमांक 42, सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेसमोर मांडण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? तर फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. प्रश्न क्रमांक 43, 1941 मध्ये फ्री इंडिया सेंटर कोठे स्थापन झाले? तर जर्मनीत स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 44, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 45, नेताजींनी आझाद हिंद सरकार कोठे स्थापन केले होते? तर सिंगापूरमध्ये 1943ला त्यांनी स्थापन केले होते. प्रश्न क्रमांक 45, झाशीची राणी पथक महिला प्रमुख कोण होत्या? तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन ह्या प्रमुख होत्या. प्रश्न क्रमांक 46, आझाद हिंद सेनेचे निशाण कोणते होते? तर तिरंगा हे आझाद हिंद सेनेचे निशाण होते. प्रश्न क्रमांक 47, आझाद हिंद सेनेचे अभिवादनाचे शब्द कोणते? तर जय हिंद. प्रश्न क्रमांक 48, आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य कोणते होते? तर चलो दिल्ली जपानी भाषेतील होते. प्रश्न क्रमांक 49, आझाद हिंद सेनेचे समरगीत कोणते होते? तर कदम कदम बढाए जा हे समरगीत होते. प्रश्न क्रमांक 50, नेताजींनी जनतेला कोणते आवाहन केले? तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे त्यांनी जनतेला आवाहन केले होते. धन्यवाद मित्रांनो.